अनाथ आजीच्या निधनानंतर तिच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेत हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवणारी मानवीयतेची घटना बेळगाव शहरातील सदाशिवनगर स्मशानभूमी येथे माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पार पडली। गेल्या 15 दिवसांपासून सरस्वती जाधव नावाच्या वृद्ध महिला आजारी होत्या। जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असूनही त्यांचे जीव वाचवता आले नाही। त्यांचे नातेवाईक कोणीही पुढे आले नाहीत। यावेळी समाजसेवक खादीर यांच्या निदर्शनास हा विषय आला। खादीर हे मुस्लिम समाजाचे असूनही त्यांनी माजी महापौर मोरे यांना माहिती दिली आणि सदाशिवनगर स्मशानभूमीत अनाथ वृद्धेचे अंत्यसंस्कार करून मानवीयतेचे दर्शन घडवले। हिंदू मुस्लिम ऐक्यामुळे समाज जगतो आहे, मात्र काही राजकीय व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी हिंदू मुस्लिम विरोधाचे चित्र रंगवतात। प्रत्यक्षात दोन्ही समाजातही मानवीयता आहे हे या अनाथ वृद्धेच्या अंत्यसंस्कारातून स्पष्ट झाले। सब हिंदू भाई को हमारे तरफ से गणेश की शुभकामनाएं। और ये जो जादव पेशेंट थे 15 दिन से सिविल हॉस्पिटल में एडमिट थी, तो हमको मेडिकल सुपरिटेंडेंट पल्लेश सर ने जो है ना कॉल किया कल, कदर अगर हुआ तो आप लेके जाओ ये बॉडी। बोला ऐसा नहीं सर, हम लोग इलीगल लीगल करते हैं, हम विजय मोरे सर को बात करेंगे करके बोला। तो हम जाके देखने के बाद में पता चला कि वो हिंदू है। वो हमें मुस्लिम करके कहते, वो चेक करने के बाद में वो मुस्लिम नहीं निकली, हिंदू निकली। और हम चाहते हैं कि कोई भी समाज करने दो, अपने अपने धर्म के हिसाब से अंतिम संस्कार होना चाहिए, अपने धर्म के हिसाब से मट्टी होना चाहिए। क्योंकि हमने कोविड से देखा है, विजय मोरे सर के साथ मेरे बहुत बड़े, मैं उनका फ़ैन भी हूँ। और सर के साथ 20 साल से जो है कोविड में मैं उनका राय लेके कर रहा हूँ काम। इधर मशान में मेरे को 350 बॉडी कम से कम अंतिम संस्कार के, तो सर के अंडर में फ़ोन करके, और हमें विदाउट मनी कुछ भी हमारा के मतलब नहीं है, तो हम लोग एक ऊपर वाले के लिए करें। तो हम यही लोगों को मैसेज देना चाह रहे हैं कि हम आज भी एक हैं, आज भी हम अलग नहीं है, अलग हमको बांटा जा रहा है, हम आज भी एक है। क्योंकि सर को देखता हूँ तो मेरे को खुशी होती है, क्योंकि सर को इतने लोगों की दुआ है, सर कहाँ से का निकल गए, लेकिन भगवान करे और भी निकले। लेकिन जब भी मैं फ़ोन करता हूँ सर हमारे रेडी रहते हैं, यही हमारा एक आएगा। और सर का हमारा कुछ भी कास्ट का रहता है, सर मेरे को कॉल करते हैं, सर ऐसा ऐसा बोल, तो मैं इमीडिएट सर का काम करके देता हूँ, बस इतना ही। मेरा नाम अब्दुल खदर घी वाले बोल, मैं एक समाज सेवक हूँ बेलगाम डिस्ट्रिक्ट, और पद्मश्री डिस्ट्रिक्ट अवार्ड भी जो है मैं लिया हूँ यही काम के लिए। नमस्कार। ನಿನ್ನೆ ಖಾದೀರ್ ಅವರು ನಂಗೆ ಒಂದು ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು। ಕಳೆದ ಸಿವಿಲ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ನಲ್ಲಿ 15-20 ದಿವಸದಿಂದ ಸರಸ್ವತಿ ಜಾಧವ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಅಜ್ಜಿ, ಒಂದು 50 ವರ್ಷದ ಅಜ್ಜಿ ಅಡ್ಮಿಟ್ ಆಗಿದ್ರು, ಅವ್ರಿಗೆ ಯಾರೂ ಇದ್ದಿರಲಿಲ್ಲ। ಆಮೇಲೆ ಕಳೆದ 15 ದಿವಸದಿಂದ ಖಾದೀರ್ ಭಾಯಿ ಮತ್ತು ಸಿವಿಲ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಸ್ಟಾಫ್, RMO ಆಗಲಿ, ಸೂಪರಿಂಟೆಂಡೆಂಟ್ ಆಗಲಿ, ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ಆಗಲಿ, ಅವರೆಲ್ಲರೂ ಒಳ್ಳೆ ಆಕೆದ ಕೇರ್ ತಗೋತಾ ಇದ್ರು। ಆದರೆ ನಿನ್ನೆ ಮುಂಜಾನೆ ಆ ಸರಸ್ವತಿ ಅವ್ರದ್ದು ದುಃಖದ ನಿಗನ್ ಆದ ಬಳಿಕ ಖಾದೀರ್ ಭಾಯಿ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜದ ಬಳಿಕ ಅವರು ಹಿಂದೂ ಸಮಾಜದ ಅಜ್ಜಿ ತಿರ್ಕೊಂಡ ಬಳಿಕ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ ನನಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು। ಆಮೇಲೆ ನಿನ್ನೆ ನಾನು ಕೊಲ್ಲಾಪುರ್ನಲ್ಲಿ ಇದ್ದೆ, ಇವತ್ತು ಮುಂಜಾನೆ ಅವ್ರದ್ದು ಅಂತಿಮ ಕ್ರಿಯೆ ಮಾಡೋದು ಅಂತ ಹೇಳಿ ಖಾದೀರ್ ಭಾಯಿ ಅವರ ಎಲ್ಲ ಫ್ರೆಂಡ್ ನಿಸಾರ್ ಆಗಲಿ, ಅಲೆನ್ ಮೋರೆ ಆಗಲಿ, ಗಂಗಾಧರ್ ಆಗಲಿ, ಗಣೇಶ್ ಆಗಲಿ, ಗಜಾನನ್ ಮೌಲ್ಯ ಆಗಲಿ, ಇವರೆಲ್ಲರೂ ಮುಸ್ಲಿಮ್ ಮತ್ತು ಹಿಂದೂ ಇಬ್ಬರು ಕೂಡಿ ಅಜ್ಜಿದ ಅಂತಿಮ ಕ್ರಿಯೆ ಮಾಡೋದು ಸದಾಶಿವನಗರ ಸ್ಮಶಾನ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಇವತ್ತಿಗೆ ಅವ್ರದ್ದು ಅಂತಿಮ ಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಮೆಸೇಜ್ ಕೊಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಆಸ್ ಅ ಮೇಯರ್ ಮತ್ತು ಸೋಷಿಯಲ್ ವರ್ಕರ್ ಖಾದೀರ್ ಅವರು ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಭಾಯಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಕಳೆದ 5-6 ದಿವಸದಿಂದ ಗಣೇಶೋತ್ಸವ ಹಬ್ಬವನ್ನು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಆಚರಣೆ ನಾವು ಉತ್ಸವವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಬಟ್ ಈ ಇದರಲ್ಲಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಮೆಸೇಜ್ ಹೋಗುವ ಸಲುವಾಗಿ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಭಾಯಿ ಆದಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಅಂತಿಮ ಕ್ರಿಯೆ ಮಾಡೋದು ಮುಸ್ಲಿಂ ಮತ್ತು ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಇವತ್ತಿಗೆ ಸದಾಶಿವನಗರ ನಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದೇವೆ। ಅಜ್ಜಿ ಊರ್ನು ಯಾವುದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅವ್ರು ಅಡ್ಮಿಟ್ ಆಗಿದ್ರು ಡೈರೆಕ್ಟ್ ಅನ್ನೋನ್ ಅಂತ ಹೇಳಿ। ಸೊ ಅನ್ನೋನ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಡ್ಮಿಟ್ ಆದ್ಬೇಕು ಸಿವಿಲ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅವ್ರ ಕೇರ್ ಟೇಕಿಂಗ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು। ಖಾದೀರ್ ಭಾಯಿ ಮತ್ತು ನಾವು ಸಿವಿಲ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ನಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಅಡ್ಡಾಡ್ತಿರ್ತೀವಿ, ಇಂಥ ಅನ್ನೋನ್ ಯಾವ್ದ್ರ ಏನ್ರಿ ಇದ್ರೆ ಅವ್ರ ಕೇರ್ ತಗೋರ್ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ಆಗಲಿ, ಬ್ರದರ್ಸ್ ಆಗಲಿ, ಏನ್ ನಮ್ಮ ಕೈಲಿ ಎಷ್ಟಾಗ್ತೈತೆ ಅಷ್ಟು ಸಾಧ್ಯ ನಾವು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಿರ್ತೀವಿ। ಸೊ ಆ ಪ್ರಕಾರ ಖಾದೀರ್ ಭಾಯಿನೂ ಅಜ್ಜಿದ ಕೇರ್ ತಗೋತಾ ಇದ್ರು। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।